माझा तर शब्द आहे तुम्हाला, आणि तुम्हाला मागही दिला होता. मी नाही हटत. सरकारने त्याचा बाप येऊ द्या, तरी मी 1 इंच सुद्धा माग हटत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपला शब्द आहे तुम्हाला. जाऊ द्या, जीव गेला तरी एक चालत. आणि मी मरायची तयारी ठेवलेली आहे. आता मरायची तयारी मी ठेवली, यांना खेटायची पण तयारी ठेवलेली. यांच्या सगळ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी. पण देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, तुम्ही किती षड्यंत्र करा, मनोज जरांगे सगळे षड्यंत्र तोडल्याशिवाय तुमचे गप बसत नाही. आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. ही मराठ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं. सकल मराठा समाज सातारा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे. कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजकांशी संपर्क करून आपण तो पोच करायचा आहे. शांततेत शिस्तीनं आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे. तुमच्या सर्वांना विनंती राहील, सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी. शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडा अशी तुम्हा सर्वांनाच संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे. आपले मोबाईल फोन, दागिने, मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे. कृपया स्टेज समोरच्या जिन्यासमोरील गर्दी कमी करा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना या मैदानामधून बाहेर पडण्यासाठी व्यत्यय आणि अडथळा आणू नका अशी विनंती आहे. डी समोरील गर्दी कमी करा अशी सर्वांनाच सूचना आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. चला, पोलीस दलाच्या वतीनं ज्या सूचना करतायत त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी संयोजकांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.